पेटली उरी मशाल छाती ही विशाल रुंदरे आभाळाचा रंग लाल पेटली उरी मशाल छाती ही विशाल रुंदरे ओलादाचे हे शरीर हात पाय आणि शिर पेटुनी उठे अधीर रे अखंड नाद हाउरात धावतो नसा नसात आज वितुळ लोह कुंभले अखंड नाद हाउरात धावतो नसा नसात आज वितुळ लोह कुंभले प्रचंड लाट तोडुनी तटा विराट चाळू काचणारे सुंभरे आज आम्ही दुर्ग झालो पर्वताचे स्तन्य प्यालू धैर्य आमचे अभंगरे प्रचंड बंड हे अखंड चंडिकेचे आम्ही दंड आज उजळू दे ललाट रे प्रचंड बंड हे अखंड चंडिकेचे आम्ही दंड आज उजळू दे ललाट रे आज उजळू दे ललाट रे आज उजळू दे ललाट रे वाळव्याच्या चौकीवर हल्ला करण्याचा आदेश आहे. 22 जानेवारी पौर्णिमेची रात्र. खंडेराया, तू, तुकाराम, पद्माकर, तुम्ही कृष्णेच्या काठाने निघा. मी जोगायचा डोंगर उतरून येईन. महिन्याचा 3रा शनिवार आहे. महसूल विभागाची रोकड प्रवासाच्या मुक्कामी थांबते. ती लुटायची आहे. रक्तपात कमीत कमी. लक्षात ठेवा. पोलीस सरकारसाठी काम करत असते तरी ती माणसं आहेत. पकडली जाऊ नका. जीवाला जपा. संघटनेची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. ये विठ्ठल. आणि हा कोण? हा विश्वनाथ. मुंबईला माझ्यासोबत वसतिगृहात राहत होता. संघटनेची छोटी मोठी कामं करत असतो. त्याला बोलू दे. ये. मला तुमच्यात सहभागी व्हायचंय. पत्रक पोचवणं आणि बंदूक चालवणं ह्यात खूप मोठा फरक असतो. प्रसंगी प्राण द्यायची ही माझी तयारी आहे. मला प्राण देणारी लोक नको आहेत. प्राणाची पर्वा करणारी लोक हवी आहेत. मला एक संधी देण्यात यावी. धर. खालून नाही, वरून धर. फोड. विठ्ठल, तू बेस कॅम्प सांभाळ. विश्वनाथ माझ्याबरोबर येईल.
मागून. व्यंकटेश 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 सोड सोड. मोहीम पत्ते करा. मोहीम पत्ते करा. मोहीम पत्ते करा. व्यंकटेश 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 तू धीर धर. मी पाणी मिळते का बघतो. माझ्याकडे खूप कमी आहे. व्यंकटेश काम कर माझ्यासाठी. व्यंकटेश माझा निरोप दे यशोदाला. व्यंकटेश 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 क्रांतिकारक आहात. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः
विशू, काय रे विशू, विशू, चल चल आधी आज चल, चल तू. शंभो शिव शंभो. काय ही अवस्था, किती दिवस झाले, अंगाला पाणी तरी लागलंय का तुझ्या? मळ पुट्ट सगळी नुसती. अरे अरे आईची तरी आठवण आली का तुला? आता गेलास ना कुठं तर बघ, बांधूनच ठेवते तुला गाईसारखं. घराकडे जरा वळून बघितलं नाहीस? कुठे गेला होतास? कोणाच्या सानिध्यात होतास? कुठे गेला होतास? अरे तात्या, याला मुंबईला पाठवलं का? तर शिकून वकील होईल, बॅरिस्टर होईल. हा गोसावडा होऊन फिरतोय गावोगाव. घराण्याची आबरू वेशीला टांगली आहे. होईल रे, त्यांचा राग शांत होईल. जेव तू. कसा बसा आलायस वर्षभरानं घराकडं. शांतपणानं 2 घास खाऊन घे. रागावलेत खूप ते, रागावणारच, पण आपल्याला धीरानं घ्यायला हवं. रात्र रात्र तळमळून काढलेत रे त्यांनी तुझ्यासाठी. दादा आणि तात्यानं मिळून मोठं शेत विकत घेतलंय. आधीची मिळून आता 100 एकर शेती झाली. तू वकिली करशील आणि हे दोघं शेती करतील. किती पुढं जाईल ना आपलं घर. अरे तिघं भावंड मिळून रामराज्य थाटा. मग काय, मग मोकळे झालो आम्ही. अरे विशू, शेत आता राखणीला आलेत. हे दादा आणि तात्या तिथंच असतात वस्तीला. आता तू आलायस, दोघांचा एक एक हात वाढेल बघ आता. काय हो की नाही दादा? सरदार, ओ सरदार. अगं वेडी आहेस का तू? ओ सरदार. सरदार, काय? शेत राखणीला आलंय. लक्ष नाही तुमचं. तू गप. ओ सरदार. इंदू,
इंदूच्या घराकडे गेला होतास का? नाही, जाईन आता. नको जाऊस, ती नाही आहे तिथं. म्हणजे? विशू दादा, रावसाहेबांनी बोलवलंय. जेवल्यावर येईल. असशील तसं ये म्हणून सांगितलंय. बरं. जेवायला ये रे लवकर. रावसाहेब, काय उद्योग करून ठेवलाय? फौजदार निघालाय तालुक्यावरनं. आज तुझ्या घरावर धाड पडणार आहे. मी पोलिसात आहे म्हणून मला आधी कळलं. डोंगरी चिचगावच्या दिशेनं निघ, वाटत सगळी माहिती मिळेल. वेळ फार कमी आहे. पळ पळ. पळ. साहेब, हे सापडलं. त्याचं नाहीये, त्याचं नाही. त्याला मारू नका. त्याला मारू नका. सावलीला बसा गुरुजी. नांदुर्णीला जा, इनामदारांच्या वाड्यावर दप्तर पोचवायचे. निळकंठ गुरुजी ही तुमची ओळख. पुढलं सगळं तिथं कळत. रस्त्यात काही दगा फटका झाला तर दप्तर जाळून टाका. निघा आता. नमस्कार. निळकंठ मास्तर आलेत म्हणून सांगा. या. गावामध्ये शाळा मास्तर नव्हता म्हणून तुम्हाला बोलावून घेतलं. तुम्ही आवरून घ्या, ताजेतवाने व्हा. दमला असाल प्रवास करून, मग जाऊ शाळा बघायला. जी. मास्तर पंचा, ही आमची शाळा. मुलांना शिकवा, शहाणं करून सोडा. रात्री भोजनानंतर बोलू. मोहीम अपयशी ठरली. आपले 5 तरणे ताठे वीर कामी आले. आपा नाईक, भिवा नाईक हे दोघंही पहिल्यापासून तुरुंगातच होते.
अशा कठीण प्रसंगात सुद्धा संघटना मजबूत राहावी म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न केले आहेत, करतो आहोत. हे केंद्र आहे. संघटनेचा प्रत्येक निर्णय हा इथे घेतला जातो, पण हे कुणालाही माहिती नाही. अगदी या घरातल्या सुद्धा कुणालाही माहिती नाही. याची गुप्तता तुम्हाला राखायची आहे. अप्पांची कन्या यशोदा ती व्यंकटेशशी लग्न करणार होती. आली इथे 2 जण. त्याच वेळेला एका नव्या मोहिमेची आखणी होत होती. व्यंकटेश म्हणाला, मी आधी मोहीम पूर्ण करणार. यशोदेनंही समजावून घेतलं. बरं म्हणाले. ती वाट बघते. तिला अजूनही माहिती नाही. ती पोर इथेच आहे, भूमिगत आहे. व्यंकटेशबद्दलची वस्तुस्थिती यशोदेला सांगण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. जी. आराम करा. झोपा आता. मालक, चला. रात्र खूप झाली ना. चला झोपायचं ना. चला चला लवकर चला. चला चला. मास्तर, लय रात झाली. हिंडू नका वाड्यात. झोपा जाऊन गुमान. दरवाजा लावून घ्या घट. मास्तर, बाईसाहेबांनी बोलवलंय न्याहारीला. बाईसाहेबांनी? हा. जरी काम बघून घ्या बाईसाहेब. पैठणे आणल्यात आपल्यासाठी. बाईसाहेब आले मास्तर. मास्तर, घ्या उरकून न्याहारी, नाहीतर घंटा वाजल शाळेची. भिकूबाई, गुरुजींच्या न्याहारीचं बघा. थांब थांब. शाळा सुटली.
इंदू तू आज सरदारांची वस्ती आहे राखणीला. माहिती काढली आम्ही. तुला काही लाज शरम? सोडलं, समद सोडलं तुमच्यासाठी. माझ्या नादी लागू नको सिंधू. अहो आता कसला नाद, पारखोळी झाली मी. करणार कायस या खुळाचं? पळवून नेईन तुम्हाला. आणि पळवून नेऊन काय करणार? काय करतात पळवून नेऊन? लग्न करे तुमच्या संगे. माझं लग्न झालंय इंदू. झालंय भातुकलीतलं, आणि तेही माझ्या संगती. नाही, शिपायानं झाडलेली एखादी गोळी किंवा फाशीचा दोर. अरे हे रे सरदार, अशी असावी सवत. एखादी गोळी, फासाचा दोर. वा वा इंदू, तू इथून निघून जा. आता नाही जायची मी. ठीक आहे, मीच जातो. हा खेळ नाही इंदू. मोठे झालो आता आपण, भातुकली संपली. आता मला माझं कर्तव्य समजलंय. इंदू. ओ सरदार. इंदे, रावसाहेब, मोठ्या घरची माणसं ना तुम्ही. शरम वाटली पाहिजे. उद्या भेटू. थांबा 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 थांबा. तुम्ही बघा तेवढं. चल चल आपण जाऊ. आपण जाऊ. मी नेतो तुला. चल चल चल. मी नेतो तुम्हाला. चल चला. चला चला. आपण जाऊ. मला यायला उशीर होईल जी. कदाचित 7-8 दिवस लागतील. जी. सांगितलेली सगळी कामं वेळच्या वेळेला करा गुरुजी. जी. बेलके चला. नमस्कार, मी नीलकंठ मास्तर. आत्या. इनामदार काका मला म्हणाले होते तुम्ही भेटायला येणार आहात. काही निरोप माझ्यासाठी? व्यंकटेश त्या दिवशीच्या अपयशी मोहिमेमध्ये काय झालंय? पोलिसांना सापडला. तुरुंगात आहे सध्या तो.
माहिती आहे मला. आणखी काही निरोप? निघतो मी. तुम्ही हे सगळं का करताय? घेईन माझं मी. पाहुणे आहात माझे. पद्धत आहे या घराची. घरामध्ये नोकर चाकर चालत नाही माझ्या हातचं. विटाळ होतोय. नाही तसं नाही, पण काय नाही केलं. मला नका मारू, मला नका मारू. काय नाही केलं. मला नका मारू, मला नका मारू. मला नका मारू. मी तुमच्या पाया पडतो. मी पाया पडतो. मला तुमच्या पाया पडतो. मला नका मारू. काय नाही केलं. बाईसाहेब, मी काय नाही केलं. मी काय नाही केलं. मी काय नाही केलं. मला नका मारू. मी काय नाही केलं. इंदू,
तो वेडा माणूस माझा नवरा आहे. थोरल्या मालकांनी लग्न नाही केलं. हा त्यांचा पुतण्या. हा असा पुढे एस्टेटीला वारस मिळावा म्हणून त्याच्यासाठी बायको शोधत होते. मी बाप नाही म्हणून मामाकडे आश्रित. गरिबा घरची लेक, हुंडा कोण देणार? आणि त्यात गावात माझी तुमच्या नावाने चर्चा होत होती. इंदू, नाही सरदार, तुमची काही चूक नाही. आपला भातुकलीचा खेळ मला खेळ नाही वाटला. मग इथे आले. जमीन, जुमला, हवाडा, नोकर, चाकर, पैसा सगळं पायाशी. बदल्यात वारस द्यायचा, वेड्याशी संसार करायचा. इंदू, सरदार, खूप जीव लावला मी तुमच्यावर. इंदू, अशी आवेळी इथे येऊ नकोस. माझ्यासाठी खूप कठीण होतील या गोष्टी. आणि माझ्यासाठी? इथून जा इंदू, जा. आकाशीच्या देवा, आकाशीच्या देवा, सदा कृपा ठेवा, सदा कृपा ठेवा. सूर्य चंद्र तारे, सूर्य चंद्र तारे, झाडे नद्या झरे, झाडे नद्या झरे. मी ताबडतोब निघतोय. व्यंकटेशचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे म्हणून आलो. हो हो हो. मी औषध दिलं आहे, पण कुणाला तरी थांबावं लागेल यांच्यासोबत ताप उतरेपर्यंत. लक्ष ठेवा. डॉक्टर, मला वाटतं मी त्यांच्याजवळ थांबायला हवं. हो. हा कंदील घ्या, पुढे अंधार आहे. ठीक.
यशोदेकडे गेला होतात? हो. मध्यरात्र उलटली आहे. हो. इंदू, आवाज करू नका. नोकर मंडळी जागी होतील. माझी अब्रू जाईल. तुला काय हवंय? सांगावं लागतं. हे अनैतिक आहे. रात्री बेरात्री यशोदेकडे गेला होता ते काय नैतिक होतं? डोकं फिरलंय तुझं? मी तिच्याकडे गेलो तेव्हा मला कळलं की तिची तब्येत ठीक नाही म्हणून तिथे थांबलो होतो. मध्यरात्र झाली. तिच्याजवळ एकटं थांबणं मला योग्य वाटेना म्हणून परत आलो. मी पण आजारी आहे सरदार. माझं दुखणं तुम्हाला कधीच कळलं नाही. वासनेनं वेडा केलंय तुला. ज्याच्यावर जीव लावला त्यानं झटकून टाकलं. खुळा नवरा नशिबी आला. आणि तरी मीच वेडी वासनेनं. मला शाणं करा सरदार. खरंच वेडी झाले मी. आश्रित आहे मी या घरात. आणि मी या घरची बांधलेली कुत्री. मला घेऊन चला सरदार. पळून जाऊ आपण. मी पळतोच आहे इंदू. प्राक्तनच झालंय आता ते माझं. पळवून तुला कुठे नेऊ? आणि सगळं ऐश्वर्य तुझ्या पायाशी लोळण घेत आहे. इंदू भोग दे. मी मागितलं होतं हे ऐश्वर्य. कुठल्या ऐश्वर्याच्या गोष्टी करताय तुम्ही? माझं ऐश्वर्य तुम्ही होता. तुम्ही गेलात आणि सगळं सगळं केलं. भिकारी झाले मी. भिकारी. अशी लाचार होऊ नको सिंधू. लाचार होऊ नकोस. तुम्ही लाचार केलाय मला. मन घट्ट करून सगळं स्वीकारलं होतं मी. का आलात तुम्ही परत? का दिसलात मला? का भेट झाली आपली? तुटले मी सरदार. तुटले मी. माझी परीक्षा पाहू नको सिंधू. जा इथून. इरेला टाकलाय मी जीव सरदार. आजची शेवटची रात्र. आज जर माझं मन शांत नाही झालं तर उधळून टाकेन मी ही दुनिया. इंदू. आणि सांगेन थोरल्या मालकांना तुम्ही निळकंठ मास्तर नाही तर तुमचं नाव विश्वनाथ आहे. पोलीस ज्याच्या शोधात आहे तो भूमिगत क्रांतिकारक विश्वनाथ म्हणजे तुम्हीच.
भाऊ, अतिशय सुरक्षित जागा आहे ही. काळजी करण्याचं काही कारण नाही इथे. मोठा दरवाजा उघडा. चला. रावसाहेब, 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 तुम्ही ज्या विश्वनाथला शोधताय तो निळकंठ मास्तर या नावाने इनामदारांच्या वाड्यात आश्रयाला आला आहे. गुरुजी, मालकाने बैठकीत बोलावलंय. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. जी. आमच्या शाळेचे गुरुजी. नमस्कार. राम राम. आणि ही सगळी आपल्या संघटनेची अत्यंत विश्वासू आणि अत्यंत महत्त्वाची मंडळी. आपल्या सगळ्यांनाच आज आत्ता काही निर्णय हे तातडीने घ्यायचे आहेत. आप्पा, तुमची कन्या यशोदा ती तर सुखरूप आहे, पण तरीही तुम्ही तुमच्याबरोबर उद्या तिला घेऊन जायचं आहे. आता मी काय सांगतो आहे ते नीट काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका. वेळ वाया दवडता कामा नये. आपल्या या केंद्रामध्ये आपल्या संघटनेच्या ज्या ज्या वस्तू आहेत, जेणेकरून आपल्या विरुद्ध ज्या ज्या गोष्टी पुरावा म्हणून सिद्ध होऊ शकतात, त्या सगळ्या गोष्टी अत्यंत तातडीने आपल्याला इथून हलवायच्या आहेत. आज आत्ता. मालक, मालक, मालक. कोण आहे? मालक, बाहेर वाड्याला पोलिसांचा वेढा पडलाय. हत्यारं काढा. वरती. जी. नाही, या कारवाईत तू सहभागी व्हायचं नाहीस. तुझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती पार पाडायचीस. यशोदेला घ्यायचंस, तिला घेऊन अज्ञातवासात जायचंस. कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलिसांच्या हातात सापडायचं नाही. पण या बस, सांगितलेलं ऐकायचं. ही विनंती नाही, हा आदेश आहे संघटनेचा. तुम्ही लोक तरुण आहात. तरुणांची या घडीला संघटनेला आवश्यकता आहे. निघ, निघ. यशोदा, यशोदा. वाड्यावर पोलिसांची धाड पडली आहे. आपल्याला ताबडतोब निघायला हवं.
आता पुढे काय निरोप आहे माझ्यासाठी? मी निघते. थांबा. कुठे जाणार आहात? व्यंकटेश कुठल्या तुरुंगात आहेत शोधीन. त्यांची वाट पाहेन. घराकडे गावाकडे जाता येतं का बघेन. आपणचा शोध घेईन. पोलीस मागावर आहेत तुमच्या. तेवढी काळजी घेईन मी. व्यंकटेश, व्यंकटेश तुरुंगात नाही. मग कुठे आहेत? तो सुटला. सुटले म्हणजे निसटला त्यांच्या तावडीतून. तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा आदेश आहे मला प्रमुखांचा. ते कुठे आहेत? माहिती नाही. आपण दोघं मिळून त्याला शोधू. तोपर्यंत बरोबर राहा. मला माझं कर्तव्य पार पाडू द्या. कौन से देश चला कौन से देश चला कौन से देश चला कौन से देश चला टूटा पत्ता शाख से तूफानों से मिला जाना था किस और को कौन से छोड़ चला अंबर हारा टूटा तारा दरियाओं से मिला कौन से देश चला पांडुरंग बसा. वाईट झालं. मी आता तुम्हाला इथं ठेवून घेऊ शकणार नाही. मला आता जोखीम घेता येणार नाही. आणि ही कापडं बदला. कोणी ओळखेल तुम्हाला. मी तुम्हाला थोडे पैसे देतो, थोडी कापडं देतो. परिस्थिती सुधरेपर्यंत दडून राहा. उद्या गोदावरी तीर्थयात्रेला लोक जाणार आहेत. त्यांच्यात मिसळून हा इलाका ओलांडून निघून जा.
दादा नवरा बायको जोडी आहे. शेतमजूर म्हणून घ्या, गडी म्हणून घ्या दादा. सांज सकाळी साध तुलाही घेऊन शोधे वारा. कोण दिशेला गेली वाहून दूर नदीची धारा. दहा दिशांना अंधाराचे व्याकुळ डोळे झाले. आतुरलेल्या आभाळाचे हृदय भरून जडे टूटा बूंदा ओस का अंगारों से मिला, झूठा आंसू आँख से मिट्टी में मिला. तप गई माटी सुलगा अंबर चारों ओर जला. कौन सा देश चला सुकला परछावरी हातातून हात रे. वादळ वाऱ्यासवे जन्माची साथ रे. मातीला वेदना गगनाला झाड रे. हाकेला धाव रे. कंठाशी प्राण रे. कौन सा देश चला किती वर्ष झाली लग्नाला? 4 झाली. 4 वर्ष झाली ना अजून पोर नाही वय? पीर बाबाचा नवस कर, लगेच कशी वटी फळती आहे बघ. सहा महिने होऊन गेले. संघटनेच्या कोणाशीच कुठलाच संपर्क नाही. होईल संपर्क. कसा होईल? आपल्याकडून काहीच हालचाल नाहीये. ही जागा सुरक्षित आहे म्हणून. सुरक्षा म्हणून किती दिवस लपून राहायचं आपण? पुढे काहीतरी हालचाल करायला हवी. पोलिसांना सापडू
या भीतीने असे लपून बसलोय आपण, आपल्या माणसांनाही सापडायचो नाही. आपली गरज असेल तिथे कदाचित. व्यंकटेशही शोध घेत असतील आपला. तुम्हाला इथे सुरक्षित वाटत असेल तर तुम्ही इथे थांबा. मला काही मार्ग सापडतोय का मी शोधीन. तुम्ही थांबा, मी जातो. पाहतो काही वाटा सापडतायत का. नाव काय रे तुझं? धोंडीबा भोसरे. तुझं ग? गोदाबाई काळे. एकटीच? एकटी कशाला? नवरा हाय माझा. कुठे? पीर बाबाला गेलाय. 4 वर्ष झालं लग्न होऊन. पोरवाहिना मग नवस बोलाय गेला या. बायकोला एकटीला सोडून नवस बोलायला गेलाय. हुशार आहे. बघितलं का पाटील कसा नवस फळतो ते. चला अजून बरीच ठिकाणं तपासायची राहिली आहेत. वाड्याकडे गेला होतास? नाही, आधी इथे आलो. बरं केलंस. यशोदा कुठे आहे? हाय, सुरक्षित आहे. पाटील इथंच थांबा, मी जरा नवस फळवतो. Soldiers!
राख रांगोळ झाली. मालकीनबाईला काय झालं होतं कुणाच ठाऊक. तिने सर्वांना घरातून बाहेर काढलं. इनामदारांना गोळी लागली. दुर्दैवानं यशोदाचे वडील अप्पा नाईकही तिथं होते. तेही गेले. वाड्यात शिरलेल्या पोलिसांना कोंडून टाकलं तिने. मालकीन स्वतः पेटली होती. वाडाही पेटवून दिला. सगळं काही जाळून टाकलं. पोलिसांच्या हाती काही लागू दिलं नाही. यशोदाला सांग लवकर संपर्क साधतो. आपण पुन्हा उभा राहू. पुन्हा संघटनेचं जाळं विणू. आवर तुझा. तिला गरज आहे तुझी. काय झालं हो दादा? क्रांतिकारी लपले होते. पसार झाले. पाटलासने धरले. आई, सगळी राख रांगोळी झाली. जन्माची, घरादाराची. आणि ज्याच्या पायी ही राख रांगोळी झाली ते स्वातंत्र्य खरंच तुम्हाला मिळणार आहे का? हा? आणि मिळालं तरी तुमच्या वाट्याला काय येणार आहे? आणि मिळून ज्यांच्या वाट्याला हे येईल, ज्यांच्या पदरात हे पडेल, त्या पुढच्या पिढीला त्याची खरंच किंमत असणार आहे का? किंमत ठरवून मोजून घ्यायला हा सौदा नाही रावसाहेब. सौदा नाही. सगळेच स्वातंत्र्य मिळाल्याच्या भ्रमात राहतील. गोरासाहेब जाईल आणि काळासाहेब येईल डोक्यावर. तुला काय वाटतं?
काळासाहेब अन्याय अत्याचार करायचा नाही, सगळा आलबेल होईल. काळासाहेब या देशाला लुटायचा नाही, सगळा आलबेल होईल. गुराळातली चिपाडच सगळी. राष्ट्र देश बघितलायस कसा दिसतो देश? जवळून पाहिलायस देश कधी? 56 जाती, 56 पंथ, जातीची उतरंड, गोरगरीब भुके कंगाल जनता आणि तिला ओरबाडणारे विकृत श्रीमंत, आणि हे सारे एकत्र होऊन तुमचा स्वतंत्र भारत चालणार आहे. पशुपक्ष्यांइतका अजून समृद्ध झालेला नाही इथला माणूस. त्याला तटबंद्या लागतात, त्याला जात लागते, त्याला स्वार्थ लागतो, पैसा लागतो, तुझं लागतं, माझं लागतं, जातभाई लागतात. इकडली समाज रचना आधी लक्षात घ्या. या रक्तात भिनलेल्या गुलामी विरुद्ध करा क्रांती, आणि मग मारा क्रांतीच्या, देशाच्या, राष्ट्राच्या बाता. आम्ही बाता मारत नाही रावसाहेब. या कार्याचं आम्हाला कोणी आमंत्रण दिलं नव्हतं ना, हे आमच्या घरचं कार्य आहे. आणि देश म्हणजे शेवटी काय हो? देवळं, झाडं, पानं, फुलं, पक्षी म्हणजे देश नसतो. देश नकाशावर नसतो रावसाहेब. देश मनात असतो, आणि मनात देश आहे. ही मनं एक होतील, उसळून येतील. भले वेळ लागेल, पण उसळी मारणाऱ्या असंख्य मनांचा एक देश नव्यानं उभा राहील, आणि तो माझा भारत असेल. आम्ही जे करतोय त्याचा कसलाच दावा नाही रावसाहेब. 50, 100, 150 वर्ष लागतील, पण तो भारत उजळ माथ्याने उभा राहील, जो आमच्या मनात आहे. भक्कम इमारतीच्या पायाभरणीत फार कसदार माती घालावी लागते रावसाहेब, आणि आम्ही सगळेजण त्या कसदार मातीतल्या धुळीचे काही कण आहोत. विठ्ठल, अप्पा नाईक साहब की बेटी है यशोदा. परिस्थिती निवळेपर्यंत दडून राहा. जिनं मारलं ती यशोदा होती, आणि तिच्याबरोबर तू होतास. याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली आहे. यशोदाचा काही ठाव ठिकाणा? ठाऊक नाही, कळलं की सांगतो. ये.
सांभाळून. पहले तुम ठीक हो जाओ, बाद में मेरे साथ रेड क्रॉस में काम करो। फातिमा की पहचान तुम्हें देंगे, किसी को भी शक नहीं होगा। ये वक्त भी गुजर जाएगा। ऐका हो, ऐका ऐका हो, ऐका सर्व गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा. आपल्या गावामध्ये तसेच पंचक्रोशीमध्ये महामारीची साथ आलेली आहे. तरी जो कोणी रोगी आपल्या घरामध्ये असेल त्याला माळावर भरलेल्या कॅम्पमध्ये दाखल करावे असा शासनाचा आदेश आहे. हो, ऐका हो, ऐका सर्व गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा. आपल्या गावामध्ये तसेच पंचक्रोशीमध्ये महामारीची साथ आलेली आहे. तरी सर्व गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आपल्या घरामध्ये जो कोणी रोगी असेल त्याला माळावर भरलेल्या शिंपणामध्ये डॉक्टर, औषधांचा तुटवडा आहे. जगू न शकणारी सर्व माणसं देवाच्या भरोशावर ठेवून बाजूला काढा आणि जगण्यासारखी जी आहेत फक्त त्यांनाच औषधं द्या. पण हे कोण ठरवणार की कोण जगणार आणि कोण मरणार? तुम्ही डॉक्टर आहात, तुमचं काम आहे ते. मला हे करता येणार नाही. डॉक्टर, आम्हाला बळाचा वापर करावा लागेल. मला माफ कर बाबा, तुला अजून लपून ठेवणं माझ्याच्यानं होणार नाही. तुझं जीव वाचवणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे.
या माणसांना असं उघड्यावर का ठेवलंय? माणसं नाही आहेत ती, प्रेत आहेत. फातिमा, निकल जाओ यहाँ से। पुलिस है आसपास, किसी ने देख लिया तो पकड़ी जाओगी। एक दिवस असेच मरून जाऊ. मरण्याआधी जगण्यातला हेतू समजायला हवा, आणि तो समजलाच तर तो पूर्ण करायला हवा. चाचा, माझ्या इथे थांबण्याने जर एखादा जीव वाचणार असेल तर जाऊ दे, मी पकडले गेले तर. फातिमा दीदी, डॉक्टरांनी तुम्हाला बोलवलंय. फातिमा और यशोदा, Accused Jashoda Naik is held guilty of the offences for waging war against the state, preparation for committing dacoity, gruesome murder of police officer, and she is sentenced to suffer imprisonment for life and also sentenced to suffer rigorous imprisonment. तुटला गाव येना, सुटला ठाव येना, तुटला गाव येना, टिचल्या काळजाचा सलतो घाव येना, सरे मधुमास येना, पुरवनवास येना, सरे मधुमास येना,
हाताने तू सडांगणाला दिला सय तुझ्या पावलाने मातीला सुगंध आला मेहंदीच्या हाताने तू सडांगणाला दिला सय तुझ्या पावलाने मातीला सुगंध आला ओल्या हळदीच्या हाती केशरी शेरा सांज ही उदास येना दिन हे भकास येना पापणीच्या पाकळ्यांचा जळतो सुवास येना सरे मधुमास येना पुरे वनवास येना सरे मधुमास येना पुरे वनवास येना अंधारून आला नभोला परदून येना अंधारून आला नभोला परतून येना तुमची तपश्चर्या फळाला आली. ब्रिटिश गव्हर्नमेंटनं त्यांच्या पार्लमेंटमध्ये इंडिपेंडन्स ऍक्टला मंजुरी दिली. सगळ्या भूमिगतांवरचे खटले मागे घेतले. स्वातंत्र्य आता नजरेच्या टप्प्यात आलं. सुटणार तुम्ही आता. खूप भोगलं. पण फळाला आलं. वाट बघतो. व्यंकटेशचा निरोप तुम्हाला सांगायला आलोय. निरोप नको. आता मला त्यांच्याकडे घेऊन चला. जरा थांबा. आपण कुठे चाललोय? व्यंकटेशकडे.
इथे आहे व्यंकटेश. त्या दिवशी जेव्हा आम्ही मोहिमेला निघालो, वंदे मातरम. वंदे 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 मातरम. तुमच्या मनात माझ्याबद्दलची जी भावना आहे तिचा मी आदर करते. व्यंकटेशनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीव दिला. मी या स्वतंत्र होणाऱ्या देशासाठी जीवन देईन. आयुष्यभर व्यंकटेशची विधवा बनूनच राहीन.